नमस्कार, मी प्रज्ञा पोगळे. विखिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे फ्लेवर्ड मिल्क, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, सुधीर मांडके लाईट हाऊस, सकोते बेकरी अँड नमकीन्स आणि सोनाई पशुहार. नुकतीच आषाढी वारी संपन्न झाली. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली वारीची ही परंपरा केवळ भक्तिरसाचा उत्स्फूर्त आविष्कार नाही, तर सामाजिक समरसतेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. या वारीचं वर्णन करताना संत बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानेश्वर माऊलींनी वारीची परंपरा महाराष्ट्रात रुजवली. त्याच ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वशांतीसाठी पसायदान मागितलं. माऊलींचं हेच पसायदान जिच्या स्वरातून ऐकताना मनशांती मिळते, ती शमीमा अख्तर आज कट्ट्यावर आली आहे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे असं म्हणत ज्ञानेश्वरांनी एकसंध समाजाचं स्वप्न पाहिलं. सध्याच्या काळात काही समाजकंटकांकडून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण यातही पडद्यामागे काही हात आहेत जे सामाजिक सलोखा, शांतता आणि सौहार्द अबाधित राखण्याचा प्रयत्न करतात. त्यातलंच एक नाव म्हणजे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नाहर सर. धर्म आणि प्रांताच्या सीमा ओलांडून हजारो काश्मीरी मुलांना सुरक्षित वातावरणात शिक्षण देण्याचा वसा त्यांनी उचललाय. सरहद संस्था आणि शमीमाचं खूप जुनं नातं आहे. शमीमाला पसायदानाचे सूर कसे गवसले, काश्मीर ते पुणे हा तिचा प्रवास तिच्यासाठी कसा होता आणि सरहद संस्थेच्या आजवरच्या कार्याबद्दल आपण संजय सर आणि शमीमाशी गप्पा मारूया. कट्ट्याला सुरुवात करूया. तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत. थैंक यू सर. शमीमा, आप एक तरह से सेंसेशन हो. आप जब कोई भी अभंग गाती हो तो एक्चुअली रोंगटे खड़े हो जाते हैं. और मैं चाहूँगा कि बाकी कुछ बातें करने से पहले जो भी आपको बहुत अच्छा अपने दिल तक जो लगता है अभंग, वो आप शुरू करेंगे, उसके साथ हम बातें करेंगे. जी जी बिल्कुल. विठ्ठला विठ्ठला माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातरी, आहे भीवरे चातरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातरी, आहे भीवरे चातरी, माझे माहेर पंढरी. क्या बात है शमीमा. जिसका माहिर कश्मीर में हो, हाँ जी, वो इतना, मतलब ये जो है, और मैंने बाकी भी जो आप अभंग गाती है, अगर कोई सिर्फ सुनेगा तो पता नहीं चलेगा कि ये कश्मीर की एक लड़की है, वो जो पिछले 7-8 साल से जिसका महाराष्ट्र के साथ एक तरह से संबंध हो गया जी. और उसने इस भाषा पे इतनी अच्छी पकड़ ली है. तो सबसे पहले तो सारे जो हमारे दर्शक हैं वो जानना चाहेंगे कि आप संजय सर के संपर्क में किस तरह से आई, क्या हुआ? हाँ जी, एक्चुअली जब मैं छोटी थी तो मैं सेकंड में पढ़ती थी, तो उस टाइम मैंने सरहद का नाम सुना था. तो मेरे जो फ्रेंड्स थे उस टाइम पे आपका गाँव कौन सा है? मेरा आरागाम बांडीपुरा. हाँ वो जी. श्रीनगर से कितना दूर है? वो श्रीनगर से 1.5 घंटे का रास्ते पे है. हाँ जी. तो मैंने उस टाइम पे, क्योंकि जब हम स्कूल में पढ़ते थे वहाँ पे मुर्तज़ा स्कूल था हमारा, तो वहाँ उस टाइम वो बच्चे जो मेरे फ्रेंड्स थे, क्लासमेट्स थे, उनको आना था सरहद, तो मेरा भी ऐसे लिस्ट में नाम था, बट पता नहीं किस वजह से मैं नहीं आ पाई उस टाइम पे. लेकिन फिर एक वो कनेक्शन होता है ना कि जब आप सेकंड स्टैंडर्ड में थे तो इतने छोटे बच्चे को आप लाते हो? त्यावेळी पहिली जी बॅच हाँ आली, जी, पहला बैच था ना सर उस टाइम. इसके सारे ग्रुप के लड़के 5-6 साल के, हाँ, बहुत छोटे. 6-7 ऐसे. और उस टाइम पे कैसे होता था ना, जैसे मतलब जब मैं स्कूल जाती थी तो उस टाइम पे 6 ईयर के बच्चों का ही एडमिशन होता था ना स्कूल में, कि 6 साल का बच्चा है तो अभी एडमिशन हो जाएगा.
तो सेकंड में थी तो उस टाइम उनको आना था यहाँ पे। सो वही होता है ना कि उस टाइम का कनेक्शन फिर हमें कहाँ से कहाँ ऐसे ले आया। फिर 16 में फिर हम यहाँ पे आए पुणे में, तो शो था कश्मीरी फेस्टिवल में मैंने प्रोग्राम किया। तो मैंने वही अपने पुराने जो मेरे क्लासमेट्स थे उनको देखा और इतना खुशी हुई बहुत ज़्यादा कि मुझे वो टाइम याद आया, उस टाइम पे आना था बट नहीं आ पाई। तो फिर सर से मिले, सब लोगों से वहाँ सरहद में, इतना बहुत अच्छा लगा। तो ये हुआ कि नहीं अब तो आना ही है सरहद में। उस टाइम नहीं आ पाई तो बट अब आना है। तो फिर मेरा विशारद कंप्लीट हुआ 19 में, तो फिर हम यहाँ पे आए पुणे, तो पूरा शिफ्ट हो गए। तो सरहद म्यूज़िक पहले से ही था इनका मतलब सरहद का। तो फिर हम लोगों ने सोचा कि और कुछ अलग सा इसमें करेंगे जो कि मतलब पीस अमन फैलाने के लिए हम जो संतों ने हमारे लिखे हैं, अभंग हैं, या हमारे कश्मीर में भी कितने संतों ने बहुत कुछ ऐसे पॉजिटिव ऐसे चीज़ें लिखी हैं। तो वो सोच रहे थे कि हम आगे तक पहुंचाए, देश तक पहुंचाने की कोशिश करें। संजय, म्हणजे शमीमा पुण्यात आली आणि भेटली, पण मग सरहद म्युझिक आधीपासून होतं? सरहद म्युझिक आधीपासून होतं. बरं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करत होतात, म्हणजे काश्मीरमधनं मुलांना घेऊन? काय व्हायचं की जेव्हा पंजाबमध्ये आणि काश्मीरमध्ये काम करताना असं लक्षात आलं होतं की आपण मिलिटन्सीबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा एक कल्पना अशी असते की अतिरेक्यांच्या विरुद्ध लढताना फक्त संघर्ष केला पाहिजे, पण संगीत हे सुद्धा एक माध्यम आहे जे दहशतवादी कारवायांना डिफ्यूज करू शकतं. आणि अनेक तरुणांना जर संगीताच्या माध्यमातून पुढे आलं तर त्यांचं प्रमाण दहशतवादाकडे वळण्याचं कमी होईल, अशा भावनेतून तो एक SS विर्क नावाचे पोलीस अधिकारी होते. आणि मग त्यांच्याशी आमच्या खूप गप्पा झाल्यावर त्यांनी एक बँड केला होता पंजाबमध्ये. 300 वर्ष, साधारण कोणत्या वर्षीची गोष्ट? 2002च्या आधीची. बरं. पण त्याच्यावर आम्ही हळूहळू काम सुरू केलं. तर काश्मीर फेस्टिवल पुण्यात भारतातलं सगळ्यात मोठं आम्ही घ्यायचो. काश्मीरमधले गावागावातले कलाकार बोलवायचो. आणि 2006-07ला मग असं वाटलं की याच्यात आपण खूप मोठ्या प्रमाणात काम केलं पाहिजे. 2008 साली दहशतवाद कमी करण्यासाठी संगीताचा उपयोग होईल असं गृहीत धरून आम्ही सुशीलकुमार शिंदेंच्या मदतीनं सरकारकडे संगीत विद्यापीठाचा प्रस्ताव दिला. तो 2008 साली दिला जेव्हा अर्जुन सिंग मंत्री होते. म्हणजे एकूण त्या संगीतामध्ये छोटे छोटे प्रयोग सुरू केले होते, पण त्याला बळ मिळालं ते SS विर्क यांच्या. त्यांनी पंजाब पोलिसांचं 300 वर्षातली वाद्य त्यांनी पोलिसांचा एक बँड तयार केला. आणि त्या बँडमुळे त्यांच्याशी जेव्हा भेटायचो तेव्हा म्युझिकमुळे किती मुलं मिलिटन्सीतनं परत आली याचे किस्से आम्ही पाहायचो, ऐकायचो आणि त्यांना भेटायचो. त्यातून ही आवड वाढत गेली आणि आपण याच्यात खूप काम केलं पाहिजे असं वाटतं. पण जेव्हा सरहद पंजाबमध्ये काम करत होते आणि सरहदचं पंजाबमधलं काम आता असं आहे की पंजाबचा प्रश्न होता हेच मुळात लोक समाज विसरून गेला आणि त्यामुळं त्यावेळेला सरहदनं किती महत्त्वाचं त्यात काम केलं आहे. आणि तरुण संजय आणि शैलेश आणि ही सगळी टीम तुम्ही त्याच्यामध्ये होतात, पण त्यावेळेला पंजाबमध्ये असं काही करावं असं त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही? उलट पंजाबमध्ये तर असं गमतीने म्हणतात की कोणी ओरडला तरी त्याला पॉप सिंगर म्हणतात. म्हणजे पंजाबमध्ये संगीताचं वेड आहे. त्याच्या महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये साम्य असं आहे की आक्रमक संगीत जसं ढोल लेझिम आहे ते वाजायला लागलं की ते त्यांच्या अंगात आल्यासारखं होतं. तर पंजाबमध्ये आम्हाला त्याचा म्हणजे विर्क साहेबांच्या बरोबरचे जे किस्से होते ते ऐकून असं पाहायचं की मिलिटन्सीला, इतक्या मोठ्या मिलिटन्सीला खूप खाली आणण्यामध्ये संगीताचा मोठी भूमिका होऊ शकते. आणि मग असं लक्षात आलं की पंजाबमध्ये पण तो रोड होता. मग हंसराज हंस असतील किंवा तिथले अनेक गायक, पंजाब केसरी वृत्तपत्र जे आहे ते विजयकुमार चोपडा आम्हाला खूप मदत करायचे. तिथं जशी आपल्याकडे पुण्यामध्ये संगीत सभा होती तशी जालंधरमध्ये पण असते. आणि ती इतकी मोठी असते की प्रचंड थंडीमध्ये लोक जमतात, लाखो लोक जमतात आजही. तर तिथं आम्ही केले, पण त्याचा रिझल्ट आम्हाला काश्मीरमध्ये, म्हणजे त्यावेळी संगीतात खूप काम नाही करता आलं, पण काश्मीरमध्ये काम सुरू केल्यावर मात्र आम्ही भारतातलं सगळ्यात मोठं काश्मीर फेस्टिवल पुण्यात सुरू केलं. पण मग शमीमा पुण्यामध्ये आली त्या काश्मीर म्युझिक फेस्टिवलच्या निमित्तानं, पण मग तिनं इथंच राहावं आणि याच्यामध्ये काम करावं हे कसं? 2016ला जेव्हा यांच्या गावची मुलं होती तर त्यांना असं नैसर्गिकपणे वाटलं की, कारण बरीच मुलं त्या गावची आपल्याकडे होती, म्हणजे तर ती मुलं सिराज, आकिब, आमची मंजूर नावाचा जो मुलगा आहे ज्याचे वडील अतिरेक्यांनी मारले होते, तो डान्सचं काम करायचं. तर ते सगळे म्हटले की आपण शमीमाला बोलवूया. तिची तोपर्यंत 2-3 गाणी प्रसिद्ध झाली होती. ती लखनौमध्ये आली होती. मग तिला आम्ही लखनौमध्ये आली होती? हा, लखनौमध्ये आली होती, भातखंडेमध्ये. आणि मझरण त्यांचं जेव्हा मग आम्ही ठरलं की जिथं कुठं काश्मीरी मुलं गातात किंवा हे करतात त्यांना आम्ही बोलवायचो. म्हणजे कुणीही काश्मीरमध्ये काही प्रयोग केले की आम्ही त्या काश्मीर फेस्टिवलला बोलवायचो. तर त्यांना 16 साली आम्ही बोलवलं आणि तो कार्यक्रम चांगला झाला.
वर्ष 1.5 वर्षानंतर म्हणजे मीही विसरलो, पण चर्चा व्हायची. तर अचानक एक 17 साली मला वाटतं डिसेंबर महिना असेल, फोन आला की मी त्यांना म्हटलं तुमचं काय करिअरचं काय प्लॅन आहे. म्हटलं संगीतात करिअर करायचं. तर म्हटलं काय करायचं आहे काय नेमकं. म्हटलं आम्हालाही संगीतात खूप काम करायचं आहे. म्हटलं सरहदला पण आमचं टार्गेट आहे, मिशन आहे, कॉज आहे. तर ते म्हटले आमची तयारी. मी म्हटलं जगातले मोठे प्रयोग करण्याची आमची इच्छा आहे, होईल की नाही माहीत नाही, काही नाही, पण तुम्हाला यायचं असेल तर. मग त्या दोघांनी एकमेकांशी बोलले आणि असा निर्णय घेतला की पुण्यात यायचं. मग ते आले. मग आल्यावर सुरुवातीला काय करायचं आम्ही थोडं अनभिज्ञ होतो, म्हणून गाश बँडवर काम केलं, काही लोकांशी बोलायचो आणि मग याचा परिणाम होतोय का, त्याचा परिणाम होतोय का, असं सुरुवात केली. मग हळूहळू पुढे गेलो. मतलब आप कश्मीर से लखनऊ तक आ गई थी, तो घर में म्यूजिक था? हाँ जी, एक्चुअली मेरे जो नाना हैं वो पहले रबाब प्ले करते थे और फिर उसके बाद वो उन्होंने एक जो लाल अरगामी है वहाँ के संत हैं, तो उनके वो मुरीद बन गए थे. तो उन्होंने फिर वो खुद शायरी करने लगे थे. बोलते ना कश्मीरी में बोलते हैं, कश्मीर जो है वो पिरवर कश्मीरी में बोलते हैं. क्या बोलते हैं? पिरवर मतलब पीरों फकीरों की वो भूमि है. हाँ जी, भूमि है. तो ऐसे कश्मीरी में हमारे यहाँ बोलते. तो वहाँ पे मेरे जो दादा थे वो भी पीर थे, नानी, और नानी भी शायरी करती है, नाना भी. तो घर में ही हमारे संगीत है कैसे कि साल में 2-2 बार उर्स होता है ना हमारे यहाँ, जैसे कि वो कव्वालियाँ गाते हैं वगैरह, तो वो होता था. तो वो ही बचपन से सुन सुन के और ज़्यादा मेरा ये बढ़ गया. स्कूल में थी तो स्कूल में भी मैं गाती थी स्टेज पे. जब भी ये होता था कि नहीं मुझे करना है स्टेज पे, प्रेयर पे कुछ तो गाना है, तो ऐसे हाँ टीचर्स भी सपोर्ट करते थे, फिर फैमिली ने भी सपोर्ट किया बहुत ज़्यादा. तो ऐसे करते करते मेरा शौक बढ़ गया. लेकिन वहाँ मतलब 10th तक स्कूल वहाँ पे हाँ जी, हुआ हाँ होगा. जी. उसके बाद फिर लखनऊ आई, फिर डायरेक्ट भातखंडे यूनिवर्सिटी से ही मैंने फिर विशारद किया. तो फिर मेरा विशारद कंप्लीट होने के बाद देन यहाँ भातखंडे यूनिवर्सिटी लखनऊ. अच्छा, तो अभी हमने एक ये अभंग सुना. जी जी. तो एक गाना जो कश्मीर बहुत ही हिट, सुपर हिट है, यूट्यूब पे मैंने देखा है. हाँ जी, हाँ जी. हाँ, तो वो थोड़ा. तोश तोश बुलबुलो सोतावलिए, तोश तोश बुलबुलो सोतावलिए, ललिए लजिए लजिए दूरन ग्राय, लजिए दूरन ग्राय, लजिए दूरन ग्राय. बोल बोचाने तोत गई कलिए, बोल बोचाने तोत गई कलिए, ललिए लजिए लजिए दूरन ग्राय, लजिए दूरन ग्राय, लजिए दूरन ग्राय. झूमो गाओ बुलबुलाई खुशियों की बहारें, फागुन में फूल खिल गए, मौसम में बहार आ गई, शाखों पे पत्ते हैं नए, बस हैदराई गिंदने. तोश तोश बुलबुलो सोतावली, ललिए लजिए लजिए दूरन ग्राय, लजिए दूरन ग्राय, लजिए दूरन ग्राय. जब आप वहाँ से देख रही थी सरहद को, लखनऊ को, कश्मीर से, हाँ जी. और फिर लखनऊ आने के बाद कश्मीर को और महाराष्ट्र को, हाँ जी. और जब पुणे आई उसके बाद लखनऊ और कश्मीर को, तो क्या उसमें कुछ फ़र्क हुआ? नहीं, मुझे एक्चुअली जब मैं यहाँ आई ना सरहद में, तो मुझे जब मैं लखनऊ में थी तो वहाँ पे तो ये होता था कि याद आती थी घर की बहुत ज़्यादा. क्या होता था, मैं एक साल में 3-3, 4-4 बार घर जाती थी, भाग जाती थी कि नहीं मुझे याद आ रही है घर की. बट जब मैं पुणे आई ना सरहद में, तो मैं 2-2 साल बाद जाने लगी. वो इसलिए क्योंकि यहाँ पे हमें एकदम वो फैमिली का प्यार मिला, सर से, मैम से, एकदम वो जैसे बोलते हैं माँ बाप की कमी महसूस नहीं होने दी उन्होंने कभी भी.
तो वो सरहद में, और हमारे इतना शैलेश वाडेकर सर हैं, वो ट्रस्टी हैं सरहद के, तो वो मेरे, मैं उनको राखी बांधती हूँ, वो मेरे बड़े भाई जैसे हैं। तो मुझे यहाँ बड़ा भाई भी मिला क्योंकि मैं घर में सबसे बड़ी हूँ, तो बड़े भाई भी मिले, माँ बाप का प्यार भी मिला सर से, मैम से, तो इतना बहुत अच्छा लगा। तो ऐसे कभी ये नहीं हुआ कि अभी घर जाना है, तो 2-2 साल बाद ही फिर मैं जाने लगी, ऐसा लेकिन हुआ। सच बताओ जी। कि ये जो माँ बाप वगैरह है उसके कारण हुआ कि मजहर मिला उसके बाद? सारी दुनिया बदल गई वो उसके तो बाद। है, वो तो है एक्चुअली। अच्छा, मैं पहले से ही था लखनऊ में। वो पहले से ही, एक्चुअली जब मैं लखनऊ में 2013 में गई, हम पहले से ही मिले। मैंने इनको भी, सीनियर थे हमारे, तो सुनती थी मैं इनको स्टेज पे, बहुत अच्छा क्लास हमें 10 साल हो गए मिले हुए। तो अच्छा। हाँ जी, तो इन्होंने फिर मुझे एक्चुअली बहुत शौक था क्लासिकल म्यूज़िक सीखने का, लाइट तो मैं गाती थी ऐसे, तो फिर मैं इनसे क्लासेस लेती थी। हाँ जी, अच्छा। मेरे टीचर रह चुके हैं, मैं इनसे सीखती थी। तो इनसे सीखती थी मैं, मतलब कॉलेज के बाद में इनके पास जाती थी म्यूज़िक सीखने के लिए, क्लासिकल। तो वहाँ पे मतलब रिएक्शन क्या थी या क्या है, कुछ चेंज हुआ? मतलब जब आप आई, आप अभंग को लेके तो मतलब कुछ वहाँ पे कंट्रोवर्सी, वहाँ पूरे मतलब कहीं ऐसा हुआ कुछ? नहीं, एक्चुअली क्या हुआ, जब मैंने पहला ये गाया ना अभंग, तो पहले डर था कि शायद कुछ होगा, बट हमें मोस्टली ज़्यादातर हमें पॉजिटिव ही कमेंट्स मिले, कश्मीर से भी, और इवन पाकिस्तान से भी एक रिएक्शन वीडियोस बनाए उन्होंने, 2-3 शायद यूट्यूब पे हैं, तो उन्होंने भी बहुत अच्छा ये रिएक्शन दिया, पॉझिटिव ही ज़्यादातर हमें रिव्यू मिले। संजय, असं काही होतं मनामध्ये की म्हणजे ही काश्मीरी मुलं आहेत, ती म्हणतात तर आपल्याकडे कौतुक होईल, पण तिथं त्याची कशी रिॲक्शन येईल? एक घटना छोटीशी झाली होती, इंडिया टुडेवर त्याचं एक पसायदान जेव्हा म्हटलं पहिल्यांदा, तेव्हा म्हणजे तिने म्हणावं की नाही त्याबद्दल आम्ही घरात डिस्कस करतो. ती सुषमाने सांगितलं की पसायदान म्हणूयात, ती विश्वशांतीची प्रार्थना आहे, ही कॉन्ट्रोवर्सी नाही होणार त्यात काही. म्हणजे गाशच्या आधी तर पसायदान म्हणताना एका यूट्यूब चॅनलवाल्यांनी पसायदान बद्दल अशी बातमी दाखवली की हे संस्कृतमधलं गायत्री मंत्र ही एक मुस्लिम मुलगी म्हणते. तर ती थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाल्यावर आम्ही बोलून सर्वांनी त्यांनाही रिक्वेस्ट केली ते काढून टाका, कारण तिला काही थ्रेट्स वगैरे मायनर त्यातनं सुरू झाले होते आणि आम्हाला ती भीती असायची. पण सुदैवाने काय झालं, मराठी लोकांबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणि मराठी संतांबद्दल काश्मीरमध्ये एक सकारात्मक हे होती. म्हणजे पसायदान म्हटल्यावर काही निगेटिव्ह नाही आलं तिथं. म्हणजे उलट जेव्हा ABPला पसायदान म्हटलं ते म्हणजे इतक्या प्रचंड लोकांनी पाहिलं आणि त्याच्यातनं काही निगेटिव्ह काहीच नाही. म्हणजे उलट एखाद्याने काही निगेटिव्ह कॉमेंट केली समजा किंवा आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर 50 लोक त्याच्यावर परस्पर तुटून पडायचे. म्हणजे हिला पब्लिक प्रोटेक्शन पहिल्या दिवसापासून मिळालं, म्हणजे पसायदानाची ती ताकद होती. पण ज्या कारणासाठी हे सगळं सुरू झालं, सरहद म्युझिक ग्रुप काय तुम्ही म्हणता, तर ते आता कोणत्या स्टेजला आहे? ते जे अपेक्षित होतं त्या दिशेवर असेल, पण किती टप्पा गाठू शकले ते? खरं सांगायचं म्हणजे आता अशा टप्प्यावर की कुठल्याही क्षणी त्याचे परिणाम मोठ्या स्वरूपात दिसतील. मी पुण्यामध्ये 2 स्टुडिओ केलेत. ही मुलं बाहेर कुठेही जात नाही, कारण याच्यात कसं होतं की जेव्हा तुम्ही परिणाम करता, जेव्हा परिस्थिती खराब असते तेव्हा टार्गेटमध्ये ही मुलं पण येतात. यांच्याबद्दल काही खोट्या बातम्या देणं, म्हणजे उदाहरणार्थ यांच्या घरच्यांबद्दल सांगितलं की यांच्याकडे काही कोण लोक लपलेले आहेत किंवा यांच्या फॅमिलीला थ्रेट्स देणं किंवा आमच्याकडं पण येऊन काही प्रयोग करणं, म्हणजे कधी गोड बोलून असतील, याच्यापासून प्रोटेक्शन ठेवून आम्ही आयसोलेटेड ठिकाणी पुण्यात गुजरवाडीमध्ये 2 स्टुडिओ केले, ओपन थिएटर केले, तिथे हे प्रयोग चालू आहेत. काश्मीरमध्ये जगातलं सगळ्यात मोठं पुस्तकांचं आणि ज्ञानाचं हे करण्याचं जे काम सुरू झालं आहे, तर सुदैवानं ते तिचंच गाव, जे आरागाम गाव आहे ते शमीमा त्या गाव. मला असं वाटतं की ते पण सांगावं की ते तो जो आहे पुस्तकांचं केलेलं तुम्ही, ते त्याच्याबद्दल पण सांगा. ॲक्च्युली पुस्तकांचं गाव आम्ही जेव्हा विनोद तावडेंनी घोषणा केली पहिली, तेव्हा लगेचच आम्हाला असं वाटलं की ते असं म्हटलं की निसर्गरम्य भागात ते गाव झालं पाहिजे, युरोपमध्ये वगैरे तशी. तर आम्हाला असं वाटलं काश्मीर इतकी चांगली जागा नाही आणि साहित्य संस्कृतीला काश्मीर इतकी चांगली जागा दुसरी नाही. लगेचच त्यांनी केलेल्या घोषणेनंतर आम्ही सांगितलं की काश्मीरमध्ये महजूर नावाचे खूप मोठे कवी होऊन गेले, ज्यांची अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्या एका ह्याच्यात कविता पण म्हटली होती, तर त्या गावाला करूयात. पण मग तिथल्या काही लोकांनी सांगितलं मग तिथं नको, बांदीपुरात एक दुसरं गाव आहे, त्या गावात करूयात. त्या सर्व मंत्रिमंडळातल्या एकमेकांच्या ह्याच्यामध्ये ते राहिलं. मग मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितले की आपण करूयात, त्याहीवेळी झालं नाही. पण आत्ता आरागाममधली सगळी मुलं एकत्र आली. सिराज नावाचा एक मुलगा आहे, आकी म्हणजे तिथली मोठी टीम आहे, ही सगळ्या मुलांनी सांगितलं की आपण आता बाहेर जाण्यापेक्षा
गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊ आणि पुस्तकांचं गाव करूयात. खूप सरकारचा आधी पाठिंबा नव्हता, पण त्या गावातले लोक पुढे आले आणि आता अशी परिस्थिती आहे की पुढच्या वर्षभरात आत्ताच 11 देशाच्या म्हणजे आम्हाला NBT नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने एक स्टॉल दिला होता दिल्लीमध्ये. तर त्या स्टॉलमध्ये फक्त त्याची माहिती दिली होती. तर त्या माहितीच्या वेळी त्याला जवळजवळ 10,000 लोकांनी भेट दिली आणि 11 देशातल्या लोकांनी शासनाला विनंती केली की आम्हाला त्या गावाला भेट द्यायची. तोपर्यंत ते गाव एवढं मोठं नव्हतं, म्हणजे सुरुवात झाली होती, पण मग आता ती सुरुवात झाली. उलर लेक म्हणून तिथं आहे, तिथं आम्ही आता फ्लोटिंग फेस्टिवल पण करतोय. किंवा सरस्वतीबद्दल असं म्हटलं जातं की सरस्वती म्हणजे शारदा पीठ हे पाकिस्तानमधल्या एका नीलम व्हॅलीमध्ये आहे. त्याची ॲडजॉइनिंग व्हॅली जी कुपवारात लोलाब, तिला आम्ही जगातलं सगळ्यात मोठं ज्ञानाचं केंद्र किंवा व्हॅली ऑफ नॉलेज, आता खरं म्हणजे आम्ही जगातलं सगळं मोठं असं म्हणत गेलो, पण ते अशा टप्प्यावर आहे की शासनानं सुद्धा त्याची दखल घेतली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथं काम सुरू झालं आहे. आता म्युझिक फेस्टिवल्सपासून सगळ्यांची तयारी सुरू झाली. शासनाने अधिकृतपणं MOU केलं आहे आम्ही दोन्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टरबरोबर. तिथं पुण्याचेच महाराष्ट्रातले मराठी अधिकारी होते, आता बदली झाली त्यांची, सागर डोयफोडे नावाचे, कुपवाराला, आणि ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष व्हिजिटर्सची व्हिजिट सुरू झालेली आहे. तर म्हणजे ते पुस्तकांचंही सुरू झालं आणि म्युझिकचंही आता साहित्य, कला, संगीत यांना एकमेकांना आम्ही इंटरलिंक केलेलं आहे. म्हणजे समजा ज्ञानाचं केंद्र म्हणजे काय, त्यात म्युझिक पण आहे. जसं आम्ही म्युझिक युनिव्हर्सिटी बनायची म्हणतोय, तसं या म्हणजे ही मजहर आणि शमीमाच्या माध्यमातून काश्मीरमधल्या मुलांवर आम्ही काम करतोय. म्हणजे एखाद्या गावातला एखादा मुलगा अतिरेकी असेल तर तो हिरो असतो, तर हिरो तो असता कामा नये जो संगीत गाईल. हे मी एका 12 साली सकाळमध्ये लेख लिहिला होता, त्यात मणिपूरच्या एका अतिरेक्याचं चित्र नितीन गोखलेंनी मला पाठवलं होतं. एका त्याच्या बाजूला AK-47 आहे आणि एका बाजूला गिटार आहे. तर आम्ही त्याच्यावर लिहिलं होतं की AK-47 काढून गिटार ठेवायची आहे. तर ती परंपरा या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक लोकचळवळ करता येईल का. अब 2 सवाल है. एक तो ये कि कई बार ऐसा होता है कि ये ना गाती, आप मराठी अभंग नहीं भी गाती तो भी कोई फर्क नहीं पड़ने वाला था. तो फिर आपको, और उस वक्त आपकी एज क्या थी जब आपने पहली बार अभंग जो गाया? हाँ, जब मैंने पसायदान किया था, हाँ 24 इयर्स की थी. 24. जी जी जी. तो उतनी सी एज में अब ऐसा है ना कि इसको लोग किसी भी तरह से ले सकते हैं. लोग सिर्फ मतलब धमकी सिर्फ नहीं देंगे, वो कर भी सकते हैं, कर भी सकते थे. फिर भी मैं ये गाऊं, मुझे ये गाना है, ये लगना जो आपको लगा, उसके पीछे क्या इंस्पिरेशन थी? क्यों लगा कि नहीं कुछ भी हो जाए मैं अल्टीमेटली ये गाऊं? देखिए एक्चुअली क्या है ना, मुझे पहले तो ये था कि अलग अलग लैंग्वेजेस में मुझे गाना बहुत पसंद है. और दूसरी चीज़ें कि जब मैंने इसका मीनिंग सुना ना, जैसे पसायदान है, हमारे जो कश्मीरी सूफ़ी संत है ना, जो उन्होंने लिखा है ना, वो सेम ऐसे मीनिंग है. तो मुझे लगा कि ये मराठी में है और वो कश्मीरी में, वहाँ पे तो कश्मीरी में भी दुआ करते हैं, और ये पसायदान ये भी एक दुआ है विश्व की शांति के लिए. तो मुझे ये बहुत अच्छा लगा कि यार हर एक इंसान जीव जंत के लिए है. तो इसलिए मैंने ये लगा कि मुझे पॉझिटिव लगा, अच्छा लगा, तो मैंने ये किया. काही भीती होती थोडी, पण मजहर असल्यामुळं आणि मजहरचा तो एक हे व्हायचं की आम्ही बोलायचो. म्हणजे बारीकशी पण घटना असेल तर आम्ही इवन 370 काढले, त्यावेळी काही घटना घडल्या समजा, तर त्यावेळी लोक रिॲक्ट व्हायचे, तर त्यावेळी आम्ही बोलत राहायचो. पण त्याचा एक जनरल इम्पॅक्ट इतका मोठा होता की शमीमाला पाहिलं, भेटायला लोक यायचे, म्हणजे गावोगावरून लोक यायचे. शमीमा असे लोक यायचे की मैंने शमीमा का गाना 200 बार सुना है, किंवा म्हणजे वारीच्या वेळेला तर इतकं ते पॉप्युलर झालं होतं. पण आम्ही फक्त ते टेस्ट करायचो की त्यातला कोण मुलगा आहे. मग ती जबाबदारी मजहरवर होती. म्हणजे कुणी बोगस कॉल करायचं किंवा कुणी काही करायचं, तर मजहरला आम्ही ते टेस्ट करायचो की लोक कोण आहेत, जेन्युन आहेत असं वाटलं, त्यांचे प्रोफाईल्स चेक करायचो आणि मग पुढे जायचो. पण सिक्युरिटी सिस्टीम खूप चांगली तयार केलेली होती, कारण दुसरा पर्याय नव्हता. जसा तिचा परिणाम सुरू झाला तसे बाकीच्या ॲक्टिव्हिटीज नॅचरली सुरू झालेल्या होत्या. नहीं, आपकी इच्छा थी, आपने गाया, घर वालों की क्या रिएक्शन थी और मजहर की क्या थी? मजहर तो सपोर्टिव ही होगा. हमेशा सपोर्ट रहा है, माँ बाप का भी हमेशा रहा है. तो एक्चुअली जब उन्होंने बोला, मेरे अबू यही कहते हैं आप सिंगर हो, आप कुछ भी गा सकते हैं,
बट ऐसी चीज़ें गाओ कि जिससे पॉजिटिवनेस फैले, जिससे लोगों को दिल को सुकून मिले। तो ऐसे हमेशा सपोर्ट रहा है घर वालों का। बट हाँ, कुछ कुछ रिलेटिव्स हैं जो होते हैं ना कि नहीं अपनी बेटी को क्यों बाहर भेजा है, या आप इनसे ये क्यों कर, कुछ बीच में। बट वो भी आज पॉजिटिव हो गए हैं, वो देखते हैं ना कि नहीं इन्होंने बहुत मेहनत की है। पहले बोलते थे मेरे फादर को क्यों भेजा बाहर, लड़की है। होता है कश्मीर में कि ज़्यादा लड़कियों को, मतलब अभी तो नॉर्मल हो गया, तो उस टाइम पे तो फिर अभी वही लोग आते हैं, उनको अच्छा लगता है कि हाँ नहीं इन्होंने मेहनत की है, अच्छा काम किया है। तो यहाँ पे भी महाराष्ट्र में भी मुझे बहुत प्यार मिला, महाराष्ट्र ने बहुत प्यार दिया। तो फिर और करने का मन किया कि नहीं और करेंगे हम, कि अच्छा काम कर रहे हैं। तो कश्मीर से भी इंशाल्लाह हमारा ये है कि कश्मीर से भी बच्चों को लाएंगे और उनको हम संगीत यहाँ पे सिखाएंगे। बहुत लोगों को वहाँ पे भी बहुत बच्चे हैं ऐसे जिनको बहुत मन है करने का। बट कश्मीर में क्या है, अभी बहुत कम संगीत का ये है, मतलब बच्चे एकेडमीज़ नहीं है वहाँ पे जिसमें बच्चों को हम सिखा सकें जैसे क्लासिकल। तो ये है कि हम यहाँ पे लाके ऐसा सोच रहे हैं सरहद के ज़रिए उनको हम आगे संगीत का ये दें। एक घटना अशी घडली की तिच्या घरी काही अतिरेकी लपले, तर असं काही लोकांनी आर्मीला कळवलं आणि आर्मी वाल्यांनी आले, नॅचरली वडिलांना वगैरे बोलून घेतलं आणि आपण म्हणतो ना मांडोळी करायची, तर ते म्हटले की तुमच्या मुलीने आमच्यासाठी गायलं पाहिजे। म्हणजे मैं बोल रहा था कि आर्मी वालों ने कहा कि शमीमा को हमारे लिए एक गाना करना है। तर त्यावेळी आम्ही म्हटलं असं नका करू, हा चांगला संदेश नाही की आधी तुम्ही येऊन रेड केली आणि सगळं तपासलं आणि मग आता एकच इच्छा आहे म्हणे कमांडरची। पण त्यावेळी आम्ही फक्त ती वेळ योग्य नव्हती म्हणून म्हटलं की तसं नको व्हायला की तुम्ही त्याचा मेसेज वाईट गेला असता। लोकांना वाटलं असतं की आर्मी घरी गेली, दम दिला, त्यांच्या वडिलांना बोलून घेतलं, ते खूप घाबरले होते। म्हणजे कमांडरनी वगैरे बोलून घेतलं आणि मग म्हटलं की आम्ही म्हटलं आम्ही नंतर करू, भले सगळं करू पण आत्ता नको। म्हणजे मी काय त्याचा परिणाम आहे हे सांगायला सांगितलं। शमीमा जी, आप अभंग गाती है और आपके पसंदीदा गायक है पंडित भीमसेन जोशी। उनके बहुत सारे अभंग आपने सुने हैं, उनको मतलब बाय हार्ट किया हुआ है। तो उनका सबसे पसंदीदा अभंग आपका कौन सा, और वो उसकी अगर वो सुनाएंगे तो बहुत अच्छा रहेगा। पसंदीदा जो उनका था माझे मारे पंडरी, वो मैंने अभी किया। और उन्होंने गाया है ये कन्नड़ में भाग्यद लक्ष्मी बारम्मा, वो भी मैंने उनका सुन के किया, बहुत ही खूबसूरत उन्होंने गाया है। तो आप सुनना चाहेंगे? ओके। भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, नಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ, ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ। ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ದನಿಯ ಮಾಡುತ್ತ ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆ ಒಲಗಿಣ ಬೆಣ್ಣಿಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ। ಅತ್ತಿತ್ತಗಲದ ಭಕ್ತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ, ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ ಸತ್ಯವ ತೋರುವ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಚಿತ್ತದಿ ಹೊಡೆವ ಪುತ್ತಡಿ ಬೊಂಬೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ, ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ, ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ। मेरा सवाल यही होने वाला था कि इतने लैंग्वेजेस में आप गाती है, तो सबसे डिफिकल्ट लैंग्वेज आपको मतलब गाने के लिए कौन सी लगी? मुझे ये कन्नड़ लगा, क्योंकि उसको मुझे 2 महीने लगे करने में, क्योंकि उसका थोड़ा सा वो वहाँ का ट्यून और वहाँ के जो लैंग्वेज टंग पे लेना, तो वो मुझे थोड़ा सा टफ लगा। और मुझे पसायदान में वो पहले मुझे नहीं आता था, वो इन्यान, वो उसकी मैंने बहुत प्रैक्टिस की है, बहुत दिन तक वो निकलता ही नहीं था ज़ुबान से।
तो फिर बहुत प्रॅक्टिस करते करते फिर आ गया. संजयजी तुम्हालाही आणि शमीमालाही प्रश्न विचारायचे की आता जेव्हा यूट्यूबवर आपण बघतो की शमीमाचं एखादं गाणं आलं की लगेच लाखो हिट्स असतात, त्याला लोक बघतात आणि उसके बाद जब आप वापस कश्मीर जाते हैं तो यूथ का रिस्पांस आपके लिए कैसे होता है वहाँ? उनके लिए तो आप यूट्यूब स्टार होंगे, बाकी सब छोड़ के एक सोशल मीडिया स्टार करके, तो वो रिस्पांस कैसे होता है? वो आपके तरफ कैसे देखते हैं? क्या पूछते हैं उनका? वहाँ के बच्चे बहुत ज़्यादा ये इंस्पायर हो जाते हैं कि मतलब शमीमा, वो बोलते हैं शमीमा दीदी इतने अच्छे अलग अलग लैंग्वेजेस में गाती हैं, कैसे कर लेते हैं. तो वहाँ लोगों को भी बहुत अच्छा लगता है. तो वहाँ अभी दूरदर्शन में भी हुआ था, उन्होंने बुलाया था ऐसे इंटरव्यू के लिए. तो उनको भी ये हुआ कि आप कैसे इस तरीके से अलग अलग लैंग्वेजेस में. तो उनको ये लगता है कश्मीर की, चलो कश्मीर की शान है और हमारी इज्जत है बाहर के, मतलब हमारी कश्मीरी सिंगर या कश्मीरी अलग अलग लैंग्वेजेस में गाती है, तो बहुत अच्छा आता है वहाँ पॉझिटिव्ह. जी जी. DPS मध्ये गेली होती श्रीनगरला, हजारो मुलं होती तिथं आणि त्या सगळ्या वृत्तपत्रांनी दुसऱ्या दिवशी फ्रंट पेज केलं होतं तिचं. आणि इव्हन काही लोकांनी अशा कॉमेंट दिल्या की काश्मीरची जी प्रतिमा आहे बाहेर, ती प्रतिमा हिच्यामुळं म्हणजे तिथले खूप मोठे लेखक आहेत शफी शौक नावाचे, तर त्यांनी ती प्रतिक्रिया पब्लिकली दिली की एका काश्मीरी मुलीमुळं काश्मीरकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदलती आहे. जब प्रोग्राम होते हैं तो प्रोग्राम में ऑडियंस की फरमाइश के ऊपर आप गाना गाती है या आप खुद डिसाइड करती है कि क्या मुझे क्या गाना है? नहीं, कभी कभार तो ऐसे ये होता है कि हाँ फरमाइश भी बीच बीच में आ जाती है, तो फिर वो हम पूरी कर देते हैं ऐसे नॉर्मल जो लाइट म्यूजिक वगैरह का. कौन से ज़्यादा गाने किसकी आती है फरमाइश ज़्यादा, मतलब अभी तक जी जैसे सूफी म्यूजिक का आता है, सूफी है या जो गज़लें आती है वगैरह. जी. वो जरा सुनाओ ना फिर, जिसकी फरमाइश ज़्यादा आती है. बहुत सारे हैं ना दिमाग में. लाल मेरी पत रखियो बला झूले लालण हो सिंदड़ी दा हो सेवड़दा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर सिवाणी लाल कलंदर अली रग रग दे अंदर दमादम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर सिवाणी लाल कलंदर अली रग रग दे अंदर दमादम मस्तो मस्त कलंदर लाल मस्तो मस्त कलंदर लाल मस्त कलंदर दमादम दमादम मस्त कलंदर सखी शाबाश कलंदर हो लाल मेरी लाल मेरी. जेव्हा आम्ही विश्व पंजाबी संमेलन पुण्यात ऑर्गनाईज केलं होतं, जेव्हा ती जस्ट पुण्याला आली होती, तेव्हा त्या माहोलमध्ये त्या गाज बँडचा आम्ही एक प्रोग्राम ठेवला होता. तर तिने जे पहिलं गाणं सॉन्ग चालू केलं, तिने जेव्हा माईक हातात घेऊन, तेव्हा कुणीच इंट्रोड्यूस झाली नव्हती तेव्हा. तर तिने सगळ्यात पहिलं जे गायलं होतं तिने ती लावणी गायली होती मराठीत. आणि परत आत्ता सुद्धा तिने जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा, इट इज व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे तिने जे आता तिच्या ह्याच्यात आलं ते, पण त्यावेळेस समोर 4-5 हजार पब्लिक होतं गणेश कला क्रीडामध्ये, आणि एवढं प्रचंड तिने ती लावणी एवढी भारी गायली होती की सगळे असे हे झाले, हॅवॉक झाले होते फार सगळं ऐकून ते. रेशमाचं रे गाणी गायची लावणी. वो क्या मजहर ने सिखाई थी? वो हमेशा मुझे सपोर्ट करते हैं कि मतलब जब भी मैं लगाती हूँ हम दोनों मिलके बैठ के करते हैं. तो मुझे फिर अब practice ऐसा है करवाते कि हैं. लावणी गाई है और हाँ जी. वो तो सुनना ही पड़ेगा फिर अभी. हाँ जी. रेशमाचं रे घाणी लाल काळ्या धाग्याने, रेशमाचं रे घाणी लाल काळ्या धाग्याने, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. जात हो
होते वाटाणा मी तोऱ्यात जात होते वाटाणा मी तोऱ्यात आवचित आजा माझा होऱ्यात तुम्ही माझ्या पदराचा शिव का अडिला तुम्ही माझ्या पदराचा शिव का अडिला हे हात नका लावू माझ्या साडीला हात नका लावू माझ्या साडीला हात नका लावू माझ्या साडीला. आज का दौर रियलिटी शोज का है और रियलिटी शोज वाले ऐसे टैलेंट खोजते रहते हैं. आपको कभी ऑफर आई थी, आपका उसके बारे में क्या ख्याल है? आज मैंने किया ये आया था राइजिंग स्टार पे किया आया था मुझे और मैंने किया भी था बहुत. बट ये है कि मुझे मौका नहीं मिला कभी फिर मुंबई आने का. तो ये हुआ था ऑडिशंस मैंने बहुत दिए थे लखनऊ में जब मैं थी यूनिवर्सिटी में. तो ऑडिशंस देती थी तो मेरा ये होता था सिलेक्शन यहाँ तक होता था कि मेरा मेजरमेंट कपड़े मेरा ये टिकट वगैरह सब होता था. फिर पता नहीं किस कारण की वजह से वो एन मौके पे फिर नहीं ऐसे में आ पाती थी. तो इस वजह से बाकी किया. फिर अब जब मैं सरहद में आई तो अब मुझे लगता है कि हम सरहद में ही अपने यहाँ क्या अपने यहाँ जो बड़े बड़े सिंगर्स हैं तो उनको हम अभी हमारे यहाँ आए थे शंकर महादेवन जी ने गाया है. तो अभी लगता है कि हम अपना सरहद म्यूज़िक की तरफ से जो रियलिटी शोज़ हैं वो करवाएंगे. मज़र आपका घराना संगीत से जुड़ा हुआ है तो उसके बारे में भी बताइए. आपके नाना या दादा वो भी गाते थे? ना, एक्चुअली हमारा जो घराना है वो सारंगी का घराना है. अच्छा. हमारा जो एक डिस्ट्रिक्ट है, बांदा डिस्ट्रिक्ट पड़ता है बुंदेलखंड में, तो वहाँ वो बांदा नवाबों का था और हमारा जो घराना लगता था वो रामपुर में लगता था. तो बहुत 200-300 साल पहले एक्चुअली बांदा नवाब के बेटे की शादी रामपुर के नवाब की बेटी के साथ हुई थी. तो दहेज में जो है कुछ कलाकार आए थे बांदा डिस्ट्रिक्ट में. तो जो कुछ होता था पहले उस समय कि उन्होंने नवाबों ने क्या होता था कि ये तुम्हारा एरिया है, तुम यहाँ पर रहो, बसो और गाओ बजाओ और खेती वगैरह भी करो. तो ऐसे करते करते जनरेशन आगे बढ़ी तो हमारा सारंगी का और पखावज का घराना हमारा हुआ. तो सारंगी एक्चुअली वो सारंगी एक ऐसा साज होता है जो पूरी गले की बात कहता है. तो इस हिसाब से हमारा गायकी भी अच्छी थी और सारंगी भी हमारी अच्छी हुई. प्लस फिर हमारे नाना रीवा शिफ्ट हुए, रीवा में गा के थे. फिर उसके बाद फिर हम लोग लखनऊ हुआ है, लखनऊ में भी हम लोग कर रहे हैं काम. मराठी गाणं गायलेलं आहे मोहम्मद रफींचं, श्रीकांत ठाकरेंनी संगीत दिलं. सर मुझे याद नहीं है, अभी बहुत पहले गाया था मैंने, एक्चुअली 2 साल हो गए. तो चलो इस बहाने यहाँ पे एक ड्यूएट. हाँ, हम लोग जब शोज करते हैं तो गज़लें वगैरह साथ में हम लोग गाते हैं. गांठ अगर पड़ जाए तो फिर रिश्ते हो या डोर, लाख करे कोशिश खुलने में वक्त तो लगता है. प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है. नए परिंदों को उड़ने में, नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है. प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है. क्या बात है. तो लगा था सही में वक्त के जल्दी जल्दी हो गया वो. हाँ? जी. पहला खत प्यार का लिखते लिखते वक्त लगा कि जल्दी सर जल्दी हो 10 साल गया. लगे. हाँ? 10 साल लगे. लग्न त्यांचं पुण्यात सरहदमध्ये झालं. लग्न सरहदमध्येच झालं. हाँ जी. वही स्टोरी सुननी है. हमें वही स्टोरी सुननी है. क्या हुआ था? मेरे मामा भातखंड यूनिवर्सिटी में प्रोफेसर थे. तो मेरे मामा और मेरी एक फ्रेंडशिप ऐसी दोस्ती मतलब की रही है उनके साथ.
तो एक्चुअली हम ठंड का मौसम था, तो हमने कहा मामू चले चाय पीते हैं हम लोग जाके। कह यार, तो हम दोनों फिर चाय के लिए कैंटीन में आए। चाय पी के निकल रहे थे, ये मेरे बगल से गुजर रही थी और ये शायद अपने अब्बू से बात कर रही थी। उन्होंने बोला इंशाअल्लाह करके, और इनको मैंने देखा नहीं था और मैंने पलटा तो ये हिजाब में थी और हमने कहा मामू कौन है ये? मुझे आवाज़ से ही मैं फ्लैट हो गया था एक्चुअली। तो वहाँ से चीज़ें शुरू हुई थी और मैंने देखा नहीं था। फिर मैं खोजना मैंने धीरे धीरे खोजना शुरू किया, कौन लड़की है, कौन आई है। फिर धीरे धीरे करते करते फिर मुलाकात पता हुई। चला। ऐसा है कि ज़ाती ज़िंदगी में हमारे बहुत सारे आइडल्स रहते हैं, हम बहुत मुतासिर होते हैं किसी से। तो आप किससे मुतासिर हैं? मेरी इंस्पिरेशन एक्चुअली मैं जब छोटी थी ना, तो मैं इनको क्या नाम है उनका, आबिदा परवीन जी को बहुत ऐसे सुनती थी। जी हाँ, तो मुझे लगता था मुझे उनकी तरह एक दिन ऐसे बनना है। तो उनकी तरह मैं बचपन से उनको सुनती थी, तो सुनती आ रही थी। तो फिर कोशिश करती थी मैं उनके साथ आवाज़, मेरी पतली आवाज़ थी ना ऐसे, तो मैं कोशिश करती ऐसे उनके जैसे भारी आवाज़ हो जाए। हाँ, तो मैं क्या करती थी, मैं हमारे यहाँ खाली टैंकी होती थी घर पे, तो पूरा मुंह डाल के उसमें गाती थी। तो लगता था मुझे कि हाँ अब मैं आबिदा परवीन जी। तो इस तरीके से फिर होते होते फिर अभी बस ये है कि दुआ करती हूँ कि एक बार उनसे मिले हम कभी। ॲक्च्युली त्यांनी ऑफर दिली आहे, पण आमचं बोलणं राहिलं आहे. आबिदा परवीन यांच्या ओळखीचे एक जण पुण्यात आहेत, तर ते प्रदीपजी नेहमी जी 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 डॉक्टर गुणवंत ओसवाल म्हणून आहेत. तर ते म्हटले की तुम्ही जेव्हा याल तेव्हा आपण आबिदा परवीनला त्यांनी सांगितलं की शमी मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर असं 2 वर्ष झाले ॲक्च्युली, उसके पहिलेही कोविड सुरू व्हायच्या आधी ठरलं होतं, पण ते राहिलं. आता कधीही कुठल्याही क्षणी ते तो सुने आबिदा परवीन जी को सुने। जी को हाँ जी बिल्कुल सुनते हैं। मैं सुनाती हूँ आपको। उनका एक मुझे बहुत ही पसंदीदा वो उनकी गज़ल है सूफी। पत्थरों आज मेरे सर पे बरसते क्यों हो, पत्थरों आज मेरे, पत्थरों आज मेरे सर पे बरसते क्यों हो। मैंने तुमको भी कभी अपना खुदा रखा है। जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। संग हर शख्स ने हाथों में उठा रखा है। जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। थैंक यू। शमीमा जी, आपकी आवाज़ इतनी मीठी है और जो बोली कानों को बहुत मीठी लगती है वो है बंगाली। हाँ अगर जी। आप बंगाली में कुछ सुना दे तो। हाँ जी बिल्कुल। बोले छिले गो ভালোবাসি গো আজ কেন গো এমন হলো, বলেছিলে গো ভালোবাসি গো আজ কেন গো এমন হলো, এমন হলো, এমন হলো। বলবো না গো আর কোনো দিন ভালোবাসো তুমি মোরে, বলবো না গো আর কোনো দিন ভালোবাসো তুমি মোরে। या जोडीनं सरहदला भरपूर काही दिलं, सरहदनं तुम्हाला काय दिलं? सरहद ने तो मुझे मतलब वो हम बोलते ना कि कभी उसका ये नहीं चुका सकते हैं, इतना कुछ दिया है मेरे। सरहद में मुझे मेरी फैमिली मिली है ना, तो एक्चुअली बोलते हैं ना कि मैं ये हमेशा बोलती हूँ कि मेरे जो माँ बाप जिन्होंने मुझे पैदा किया है, माँ बाप ने, वो कश्मीर में अभी जिन्होंने मुझे यहाँ तक आज पहुँचाया, तो नाहर सर है, नाहर मैम है,
तो मुझे सरहद में इतना प्यार मिला, सरहद में एक फैमिली मिली। मुझे लगता है मेरा बोलते हैं ससुराल मेरा अभी, और मायका भी मेरा, ससुराल भी मेरा सरहद है। सरहदला काय दिलं? आम्ही जी अनेक वर्ष स्वप्न पाहत होतो तिला सत्यामध्ये उतरवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे असं असतात की प्रश्नांची उत्तरं माहीत नसतात तेव्हा प्रश्न गंभीर वाटतात, आणि उत्तरं समजल्यावर प्रश्न सोपे वाटतात. त्यांनी प्रश्न सोपे केले. अब जब प्रोग्राम हम लोग ख़त्म कर रहे हैं जी, तो जिसके कारण आप एक उस पसायदान के बाद आप इमिडिएटली पूरे महाराष्ट्र में आप छा गए. तो वो पसायदान के साथ हम प्रोग्राम को जी. ख़त्म करते हैं. आता विश्वात्मके देवे सुखिया झाला, सुखिया निशब्द हो गए हम. बहुत ही सुंदर. जितना कहे उसके बारे में वो कम है. शमीमा जी, आपने कहा कि संगीत आपकी मोहब्बत है और आपके सुरों में वो शिद्दत है, वो सादगी है, वो सच्चाई है जो दिल को छू जाती है. संगीत आपकी मोहब्बत है और उस संगीत का साथ लेकर आपके सुर अमन का संदेशा लेकर दुनिया भर में जा रहे हैं, और आपके आगे के पूरे प्रवास के लिए आपको बहुत सारी शुभकामनाएं. बहुत शुक्रिया आपका. आणि सर, तुम्ही जे काम करताय, खरं तर पसायदान आत्ता त्यांनी सादर केलं. पसायदानातल्या 2 ओळींची सध्या समाजाला खूप गरज आहे की विश्व स्वधर्म सूर्ये पाहो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जो स्वधर्म माणुसकीचा तुम्हाला दिसला त्याचं दर्शन जगालाही होवो आणि एक अभंग समाज आपल्याला पाहायला मिळो आणि अवघा रंग एक होऊन जाओ. यापेक्षा आणखी या कट्ट्याच्या निमित्तानं काय मागायचं. तुमच्या दोघांचेही मनापासून आभार, तुम्ही कट्ट्यावर आलात त्याबद्दल. बहुत शुक्रिया आपका. आणि यासोबत क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे फ्लेवर्ड मिल्क, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, सुधीर मांडके लाईट हाऊस, सकोते बेकरी अँड नमकीन्स आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.